अमरावती शहरात अवैध शस्त्र बाळगणाऱ्या आणि दहशत पसरवणाऱ्या प्रवृत्तीविरोधात पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी कडक कारवाईचे आदेश दिल्यानंतर गुन्हे शाखेने पुन्हा एकदा धडाकेबाज कारवाई करत 2 धारदार तलवारींसह रेकॉर्डवरील गुन्हेगाराला ताब्यात घेतलाय। या कारवाईमुळे कपिलवस्तू नगर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण करणाऱ्या तरुणावर वचक बसलाय। पोलीस आयुक्तांच्या निर्देशनानुसार पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखेचे पथक शहरात पेट्रोलिंग करत होते। या दरम्यान गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की कपिलवस्तू नगर येथे एक रेकॉर्डवरील गुन्हेगार हातात 2 लोखंडी धारदार तलवारी घेऊन नागरिकांना धमकावत दहशत पसरवतोय। या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत सापळा रचला आणि आरोपीला ताब्यात घेतले। ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव प्रफुल्ल सागर वानखडे, वय वर्ष 21, राहणार कपिलवस्तू नगर अमरावती असं असून त्याच्याकडून 2 धारदार लोखंडी तलवारी जप्त करण्यात आल्यात। जप्त मुद्देमालाची किंमत अंदाजे 3000 रुपये आहे। आरोपी विरोधात पोलीस स्टेशन गाडगेनगर येथे कलम 4/25 आर्म्स ऍक्ट तसेच कलम 135 महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। प्रतिनिधी सागर डोंगरे, अमरावती।